नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपण ऑनलाईन मराठी टायपिंग शिकत आहोत. आज आपला मराठी टायपिंगचा 5वा दिवस आहे. आज आपण लेसन 5 शिकणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे लेसन 5वा आपण बघणार आहोत. नंबर कीज हिरो आपण आज शिकणार आहोत. तर कोणत्या फिंगरवरती प्रेस करायचं आहे ते बघून. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 करंगळीने 0 आणि हे प्रेस करायचं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही जी प्रॅक्टिस आहे आपल्याला 3 दिवस करायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0. हे बघून घ्या कोणत्या फिंगरवरती कोणता अक्षर आहे. त्यानंतर आपल्याला हे वर्ड टाईप करायचे आहे. एक वर्ड 5 वेळेस टाईप करायचं आहे आपल्याला. एक वर्डच्या 5 लाईन टाईप करायच्या आहेत. जे हे अंक आहे हे 5-5 वेळेस टाईप करायचे आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण होम कीज, बॉटम कीज आणि ॲपर कीज बघितले आहेत. आज आपण नंबर कीज बघत आहोत. तरी प्रॅक्टिस आपल्याला 3 दिवस करायची आहे. मित्र आणि मैत्रिणींना आपल्याला प्रॅक्टिस 3 दिवस करायचे आहे. प्रॅक्टिस करायची आहे.
ते वर्ड टाईप करायचे आहेत आपल्याला. आपण पहिल्या दिवशी होम कीज शिकलो, त्यानंतर ॲपर कीज, नंतर बॉटम कीज. आज आपण नंबर रो ही बघितली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट ही कीज बघणार आहोत. आधीची व्हिडिओ बघितले नसेल तर ते बघून घ्या मित्रांनो. तर या प्रकारे आपण नंबर कीज बघत आहोत. तर कोणत्या फिंगरनी कोणतं बटन प्रेस करायचं हे लक्षात ठेवा. ही प्रॅक्टिस आपल्याला 3 दिवस करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला पुन्हा एकदा हे बघा, कोणत्या फिंगरवरती इथे नंबर येत ते बघा. म्हणजे आपल्याला हे 5 ओळी बिनचूक संकलित करायचं आहे. फिंगर बघून घ्या मित्रांनो. तर आपण अशा प्रकारे नंबर कीजची प्रॅक्टिस करणार आहोत. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला ही 3 दिवस करायची आहे ही प्रॅक्टिस. त्यानंतरच आपल्याला वर्ड हे टाईप करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर हे जे वर्ड आहे याची प्रॅक्टिस करायची आहे. एक वर्ड आपल्याला 5-5 वेळेस टाईप करायचा आहे. 5-5 लाईन टाईप करायचं आहे. या प्रकारे फिंगर अशा प्रकारे आपण नंबर कीज ही बघितल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट प्रेस करून जे वर्ड येणार आहेत ते बघणार आहोत. टॅप्स कीज नेहमी आपल्याला बंद ठेवायचे आहेत, लक्षात घ्यावे मित्रांनो. ही
कीज चालू असताना काही वेळेस इथले अक्षर बदलतात, ऑन असताना बदलतात आणि काही कीबोर्डवरती ऑफ असताना बदलतात. तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे की आपली कीज चालू असताना कोणते वर्ड येतात आणि बंद असताना कोणते वर्ड येतात. तर अशा प्रकारे आपण होम कीज, ॲपर कीज, बॉटम कीज, आज आपण नंबर कीज ही बघितले आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपला 4था दिवस आहे. आधीचे 3 व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये होम कीज, ॲपर कीज आणि बॉटम कीज ही बघितले आहे. आज 4था डे आहे. 4थ्या डेमध्ये आपण नंबर कीज ही बघितले आहे.